सभेतून बाळासाहेबांनी पिंपरी चिंचवड वाशांना खूप काही संदेश देऊन गेलेले आहेत। आता पिंपरी चिंचवड वाशांची अपेक्षा आहे त्या बाळासाहेब आंबेडकरच्या मार्गदर्शनातून वंचित बहुजन आघाडी शहर अध्यक्ष या नात्याने मी शब्द देतो की बाळासाहेबचे जे आदेश असेल ते आम्ही वाशांसाठी पूर्ण करण्याची प्रयत्न करू, हे या सभेतून व्यक्त करतो। सभेला तुम्ही ज्याप्रमाणे जनसमुदायाला तसं सांगितलं होतं, आज त्या ठिकाणी असंच घडण्याला आले, इथून पुढे जर कार्यक्रम आयोजित केला तर अशाच प्रकारे प्रतिसाद राहील। 100% ह्याच्यापेक्षा आम्ही 10 पटीने अजून प्रयत्न करू, कारण की आम्हाला 4 दिवसाचा कालावधी भेटला होता या सभेला आणि मी 8 ते 10 ते 15 दिवस झाले शहर अध्यक्ष म्हणून शहरात ह्यापेक्षा जोरात आम्ही काम करू आणि या पुढील बाळासाहेबांचा हात बळकट करू। धन्यवाद। काय सांगाल, या ठिकाणी बाळासाहेबांची सभा झाली, साहेबांच्या सभेमध्ये अनेक विधानं करण्यात आलेली, प्रामुख्याने तुम्ही आता कोणत्या गोष्टीवर काम करणार? आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक संधी वंचितला या सभेचं मोठ्या जल्लोषात उत्साहात ती पार पडलेली आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांनी पिंपरी चिंचवड वासियांचे जे प्रश्न आहेत, SRAचा प्रश्न असेल, अतिक्रमणाचे प्रश्न असतील, असे अनेक प्रश्न आजच्या या सभेच्या माध्यमातून मांडलेले आहेत आणि आगामी कालामध्ये वंचित बहुजन आघाडी या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये किंग मेकरच्या भूमिकेमध्ये असणार आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांनी जे इथले स्थानिकांचे प्रश्न उचललेले आहेत, नक्कीच त्याला जनतेचा एक मोठा पाठिंबा आहे आणि आगामी निवडणुकीमध्ये आम्ही आमची ताकद दाखवून देऊ। युतीबाबत आता कुठला निर्णय नाही, पण पूर्ण प्रभागामध्ये सध्या तयारी झालेली आहे का, तसे काही निर्णय दिलेले आहेत? युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर आहे। आत्ता तरी अजून म्हणजे राज्य कमिटीने स्थानिक नेत्यांना किंवा जिल्ह्याला ते अधिकार दिलेले आहेत। समविचारी पक्ष भाजप सोडून किंवा भाजपचे मित्रपक्ष सोडून जे राजकीय पक्ष येतील त्यांच्याशी नक्कीच आम्ही सकारात्मक आहोत युतीच्या संदर्भात। जर युती नाही झाली तर स्वबळावर आगामी महानगरपालिकेमध्ये युती जरी नाही झाली तरी वंचित बहुजन आघाडी आपल्या ताकदीने या शहरामध्ये निवडणूक लढवेल। याआधीही लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल, वंचित बहुजन आघाडीने त्यांची ताकद दाखवलेली आहे। एक जनतेसाठी महत्त्वाचा संदेश काय असेल? जनतेसाठी महत्त्वाचा संदेश असेल की महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, या लोकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आणि इथल्या वंचित बहुजन समाजाला कशा पद्धतीनं त्यांना त्रास दिला आहे, त्यांना ओरबडलेला आहे, एक संधी आज वंचित बहुजन आघाडीला द्यावी आणि त्या निमित्तानं बहुजनांचा विकास कसा असतो त्याचं मॉडेल आम्ही या निमित्तानं दाखवून देऊ। पोलिसांच्या माध्यमातून खाकी वर्दीतले जे गुंड होते त्यांनी आज जनतेच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केलेला आहे, मारहाण केलेले आहे। आमचे प्रदेशाध्यक्ष मुंबई आघाडीचे जे आहेत चेतन आयरे, त्यांनासुद्धा या ठिकाणी मारहाण झालेली आहे, त्यांनाही दुखापत झालेली आहे। सरकारला आपल्या माध्यमातून आमचा हाच इशारा असणार आहे की जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही लढत राहू। तुम्ही कितीही दडपशाही किंवा दाबण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आम्ही तुम्हाला घाबरणार नाही आणि जनतेच्या प्रश्नांना घेऊ आम्ही सातत्याने आमचा लढा देत राहू।